नमस्कार मित्रांनो, मी मयूर देशमुख आणि आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझमच्या पुढच्या पार्टला सुरुवात करणार आहोत. यात आपण एकदा बघून घेऊयात की आपण मागे काय पाहिलं आहे. त्यात आपण करंट इलेक्ट्रिसिटी, पोटेन्शियल डिफरन्स, मेन टॉपिक्स, इलेक्ट्रिक सेल हे पाहिले आणि या संबंधित ज्या काही रिलेटेड गोष्टी होत्या यासुद्धा आपण पाहिल्यात. त्यानंतर ह्या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो आता आपण सुरू करणार आहोत. तो म्हणजे मॅग्नेटिझम. दिस मॅग्नेटिझम इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट अँड फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड what is magnet, what is magnetism, what are the properties of the magnet, and how can we perform the experiment to verify the properties of magnet. This will be our topic of discussion for today's lecture. So now friends, you must have seen this type of bar magnet. So the shape is like the bar and that's why it is called as a bar magnet. This magnet in general, हा जो काही मॅग्नेट असतो तो अट्रॅक्ट करतो मॅग्नेटिक सबस्टन्सेसला. दिस मॅग्नेटिक सबस्टन्स आर अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट. What are these magnetic substances? So these magnetic substances include iron, cobalt, nickel and some alloys. Not all alloys but some alloys. You may have known about the alloys. Alloys are the mixtures of metals. जे काही डिफरंट मेटल्स आहेत त्यांची मिक्सचर आहेत and these are the magnetic substances. Magnetic substance means the substances which are attracted towards the magnet or attracted by the magnet. Okay, so this bar magnet, this has two poles. जो बार मॅग्नेट असतो याला टू पोल्स असतात and in general any magnet has two poles. So this is the north pole and this is the south pole. So I directly wrote the north and south directly, but is there any way to actually perform the experiment and tell which actually is the north pole and which actually is the south pole? Yes, there is. We need to perform one simple experiment which involves the use of one magnet. तुमच्याकडे एक मॅग्नेट असला पाहिजे. ओके, इफ वी टॉक अबाउट द सम सिंपल एक्सपेरिमेंट. ओके, खरंच खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे. यू नीड ओनली टू थिंग्स. फर्स्ट, थ्रेड, एक दोरा लागेल, तुम्ही त्याला स्ट्रिंग सुद्धा म्हणू शकतात. अँड सेकंड, यू विल नीड अ बार मॅग्नेट, कारण आपल्याला बार मॅग्नेटची जे काही दोन पोल्स आहेत नॉर्थ आणि साऊथ पोल यांची डायरेक्शन शोधायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू डू वन थिंग. वी नीड टू हँग धिस थ्रेड टू अ व्हेरी फर्म सिलिंग और मे बी काहीतरी असं पाहिजे की ते मूव नको व्हायला, त्याची मुवमेंट नको व्हायला. अँड यू नीड टू अटॅच दिस थ्रेड. ही जी काही स्ट्रिंग आहे ही तुम्हाला इथे अटॅच करायची आहे. अँड नाव आफ्टर अटॅचिंग दिस स्ट्रिंग यू नीड टू अटॅच दिस बार मॅग्नेट हियर. आता हा जो काही बार मॅग्नेट आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे की याचा ऑलमोस्ट सेंटर, याचा जो सेंटर असेल तो तुम्ही स्ट्रिंगला या पद्धतीने तुम्ही टाय कराल. सेंटर का, जर तुम्ही एखादा एंडला किंवा मध्ये कुठेतरी केला तर तो एका साईडला टिल्टेड असेल. वी डोंट वॉन्ट इट टू बी टिल्टेड. वी वॉन्ट इट टू स्ट्रेट, व्हेरी स्ट्रेट, पॅरलल टू द ग्राउंड. सो वी नीड टू टाय इट एक्झॅक्टली ॲट द सेंटर. अँड सुरुवातीला इनिशियली इट विल रोटेट. तो त्याच्या पद्धतीने रोटेट होईल जोपर्यंत थोडा वेळ लागेल ही सगळी सिस्टीम स्टेबल व्हायला. आणि एकदा काय स्टेबल व्हायला लागेल तुम्हाला दिसेल की हे स्वतःला कुठेतरी कोणत्या तरी दिशेला अलाइन करत आहे. मग हे जेव्हा स्वतःला अलाइन करत असतं तेव्हा
हे नेहमी स्वतःला नॉर्थ साऊथ या दिशेने अलाइन करतं. इट अलाइन्स इटसेल्फ ऑलवेज इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन अँड दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ दिस मॅग्नेट. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट दॅट इट अलाइन्स इटसेल्फ इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन व्हेन सस्पेंडेड फ्रीली. जेव्हा आपण त्याला फ्री करतो, ठीक आहे, जेव्हा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय होत नाही, इन द सेन्स आपण त्याच्यावर कन्स्ट्रेंट नाही टाकत. समजून घ्या, हा एक मार्कर आहे आणि मी त्याला पकडून ठेवला आहे, हे दिस इज कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रेंट. हा हलू नाही शकत. पण जर एखादा दोरा असेल की फेअर इनफ तो स्वतः असा मूव्ह करू शकतो, ठीक आहे, आणि आपण त्याला मूव्ह नाही करवत आहे, तो आपोआपच होतोय. सो in these conditions it always aligns in the direction of north south, and this is the first property of the magnet. And surely there are other properties also, and you may have come across these properties like the like poles of the magnet repel each other. Like poles of the magnet repel each other. What is the meaning of this? Means that this north pole will repel north pole. North pole will repel the north pole of other magnet. This south pole will repel the south pole of other magnet. And the other property is unlike poles attract each other. Means the north pole of the one magnet will attract the south pole of the other magnet. And south pole of the one magnet will attract the north pole of the other magnet. These are the properties that we need to understand before studying the magnet. So one needs to understand that when a magnet comes in a contact with the other magnet, एक magnet आहे की जे दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. कॉन्टॅक्ट इन द सेन्स हा शब्द इथे या पद्धतीने वापरला जातोय. इथे कॉन्टॅक्ट म्हणजे एक्झॅक्टली टच नाहीये, फक्त एक दुरून जरी आपण यांच्यामध्ये त्यांच्या जवळपास एक मॅग्नेट आणली, देन दे स्टार्ट टू डिफ्लेक्ट. बघा, जर हे एक मॅग्नेट आहे आणि हे दुसरं आहे, लेट अस कन्सिडर ॲज अ नॉर्थ पोल अँड दिस ॲज अ साऊथ पोल, देन ॲज यू मूव देम क्लोजर टू इच अदर दे विल टेंड टू अट्रॅक्ट. ओके, म्हणजे यांच्यात डिफ्लेक्शन होईल काही ना काही. लेट अस कन्सिडर दिस साऊथ पोल अँड दिस ऑल्सो ॲज अ साऊथ पोल. दिस बोथ पोल्स आर साऊथ पोल्स. इफ यू ट्राय टू force them towards the each other, then simply they will go like this, or you will just need to apply the force and still they will not be attracted to each other. They will always repel each other. So the point that I'm trying to make here is whenever you take a magnet and that magnet comes in a contact with the other magnet, एक मॅग्नेट जेव्हा दुसऱ्या मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, देन इट शोज सम काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी. ते अगदी मूव्ह करेल, डिफ्लेक्ट करेल, काही ना काहीतरी तुम्हाला तिथे दिसेल. जसं आता हे दोन प्लास्टिक आहेत, तुम्ही यांना कसे पण ठेवा, हे यांना काही फरक नाही पडत. पण मॅग्नेटचं तसं नाही. मॅग्नेट्स आर स्पेशल इन देमसेल्स. दे when you take one magnet and put in the contact with the other magnet, it starts to show some deflection, it movement, and we will need these properties of the magnet to verify certain things. And from now on here we will try to connect this current electricity to magnetism. How these two things are interconnected. This really is a very good topic, and these two things are really interconnected, and we have lots and lots of application of this combination. तुम्ही आज ज्या जगात आहोत आपण, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम यांचे बरेचसे कॉम्बिनेशन आपल्याला आपल्या आजूबाजूचे दिसतात. फक्त आपल्याला ते माहीत नसतं की हे ॲक्च्युली कसं बनलंय आणि काय. आपल्याला या कॉम्प्लेक्स गोष्टी समजून घेण्याच्या आधी थोड्या सिंपल गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. आणि याच्या मागे ऑपरेट होत असलेला प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल दॅट इज युज्ड इन दिस थिंग्स विच the phenomena that we see, and the principle is need to be studied, and this principle will grossly study that principle and restrict ourselves to very short and
सिंपल डिस्कशन्स, आपण कोणत्याही कॉम्प्लिकेटेड सिनारिओमध्ये जाणार नाहीत. आपल्या आजूबाजूला अवेलेबल असलेल्या साधनांचा आपण विचार करणार आणि त्या साधनांचा उपयोग करून आपण एक खूप छान असा एक्सपेरिमेंट डिझाईन करणार. वन नीड्स टू डू अ लॉट ऑफ एक्सपेरिमेंटेशन इन ऑर्डर टू understand the things around the surrounding, things in the surrounding. So my friends, we will do one simple experiment, and to do the experiment we need some apparatus. Okay, in the physics some called it as a components. Okay, both the words are fine. So what we gonna need here, आपल्याला काय काय लागेल. फर्स्ट थिंग वी विल नीड वायर, व्हेरी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट थिंग. वायर इन द सेन्स, इथे जर तुम्ही ही वायर बघितली तर त्याच्यावर एक कोटिंग असतं, दॅट मे बी ऑफ द प्लास्टिक ऑर रबर डिपेंडिंग अपॉन द वायर, व्हॉट वायर इट इज. सो वी नीड अ बेअर वायर, त्याच्यावर हे कोणत्याही प्रकारचं कोटिंग नको अशी असलेली एक वायर. देन विल नीड वन मॅग्नेटिक कंपास. मॅग्नेटिक कंपास हे एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपल्याला डायरेक्शन दाखवतं. ते बऱ्याचदा तुमच्या बॅग्सच्या मागे किंवा काहींच्या घड्याळीवर पण असतं. दॅट सिम्पल इन्स्ट्रुमेंट इज मॅग्नेटिक कंपास. It's really very simple to design this magnetic compass. The third, we need one bulb. I will tell you what is the importance of the bulb in this experiment. Then electric cell, and finally we need one more switch. Okay, and to accommodate this magnetic compass we would need one tray. Okay, or you can simply call it as a box. Small box or tray is sufficient. So with the help of these 6 small components we will design one experiment and will explore the things how this electricity and magnetism are connected. So friends, we need to do the experiment with the help of these 6 things, and we need take one compass. कंपास घ्यायची, ही कंपासला आपण असं रिप्रेझेंट करणार. लेट अस टेक दिस नॉर्थ साऊथ, अँड यू नीड टू पुट इट इन अ ट्रे और अ बॉक्स. स्मॉल कंपास घ्यायची, खूप मोठ्याची गरज नाही आहे. अँड यू नीड टू पुट इट इन वन ट्रे. मॅस्टिक बॉक्स पण चालेल, ठीक आहे. सो नाव यू नीड टू रॅप अप धिस ट्रे विथ द हेल्प ऑफ वायर. ओके, वायरमध्ये याला रॅपअप करायचा आहे. अँड देन हिअर यू विल नीड वन सेल, देन वन bulb. What is the use of this bulb here is that this bulb will tell us if the current is flowing through the circuit or not. If the current is not flowing through the circuit, then it will be a bit problematic for us. आपल्याला हे जे काही सर्किट आहे याच्यामधनं करंट फ्लो होतोय की नाही हे जाणून घेण्यासाठी हा बल्ब पाहिजे. अदरवाइज दिस बल्ब हिअर सर्व्स नो अदर पर्पज. So this current when starts flowing through the circuit, बघा आता ही जी की आहे ही क्लोज्ड की आहे, and this key when you close the key, and you also know that you can use also this symbol. This is the open key and this is now the closed key. Okay, so some people also try and do like this. So both are the symbols, this or this, you can use any one. So when the current flows through the circuit, as soon as the current starts flowing through the circuit, you will see some deflection in the needle. ही जी काही needle आहे याच्यामध्ये तुम्हाला deflection दिसेल, and
This is what the experiment is all about. You need to see only that deflection here. ही जी काही आपण सगळी सेटअप केला आहे यामागे हे फक्त एकच आणि एकच रिझन आहे की आपल्याला इथे ही जी काही नीडल आहे याचं डिफ्लेक्शन बघायचं आहे. सो व्हाय ॲक्च्युली द नीडल मूव्स, गरज काय पडली नीडलला मूव्ह करायची किंवा असं काय झालं की याच्यामुळे नीडल मूव्ह करते. सो देन as we go back to our concepts of magnet, you know that when the one magnet comes in a contact with the other magnet, it starts deflecting. So that what is happening here. So friend, one scientist, Hans Christian Oersted, he saw first this observation and then he kind of made this conclusion that when a current flows through a wire, when a current flows through a wire, this wire behaves as a magnet. This is a very big discovery at that time. आपल्याला आज हे खूप सोपं वाटत असलं तरी त्यावेळेला ही खूप मोठी डिस्कवरी होती. आणि मित्रांनो, शोध हे असेच असतात, खूप लहान शोध लागतात आणि जसे आपण पुढे पुढे सरकत जातो टाइमने, त्यानंतर ही शोध खूप वेगवेगळी रूपं घेतात. आज आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू बघतोय यांची सुरुवात अशी नव्हती झाली. हे खूप स्मॉल थिंग्स होत्या ज्यांना आपण एकत्र केलं आणि आज आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आज लिटरली एवढी टेक्नॉलॉजी आजच्या आधी कधीच अवेलेबल नव्हती. आणि त्याचं कारण म्हणजे ही जी काही छोटी जी काही डिस्कवरीज आहेत त्यांना एकत्र केलं आहे, त्यांना वाढवलं आहे, त्यांच्यावर रिसर्च केला आहे आणि आज जे काही बघतोय त्याची मुळं मागे आहेत. आणि त्यावेळी ही खूप महत्त्वाची अशी डिस्कवरी होती. ही डिस्कवरी काय म्हणते, हा जो शोध आहे हा ॲक्च्युली काय आहे की जेव्हा वायरमधून करंट फ्लो होतो तेव्हा ती वायर एक मॅग्नेटप्रमाणे बिहेव करते. अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. Believe me, it has a very tremendous applications, just we are not aware about it. So this is the one experiment and now we will see other experiment which tells the similar story, but you can do it with more simple way. तुम्ही याला सिम्पलर पद्धतीने करू शकतात. and the instruments that we need to perform the experiment are easily available in your house. So we will now see the second experiment. So friends, what are the components that we need here? So first component that we need here is wire. So this wire should be electrically conducting wire, copper wire, long and flexible one. Second, we will need iron nail. This iron nail is easily available everywhere. Third, we will need electric cell, and the fourth one we will need one just simple iron pin, okay, or any other iron substance which is small in size. So these four things we will need, and believe me, we will do a very good experimentation out of this, and this is very important for your future studies also. So what we need to do, we need to take one nail, हा एक nail असा घेतला and wrap up with the wire. ही जी काही कॉपरची वायर आपण घेतली आहे याच्याने तुम्हाला हिला रॅप अप करायचं आहे. and this wire then connected to one cell, okay, and that's it. If you want to use this much only components to do this experiment, किती सिंपल आहे, एक सेल लावायचा आहे, वायर पाहिजे आणि नेल पाहिजे, that's it. This cell plus minus this, now the current flows through it, and now if you take one small iron pin, then if you take one small iron pin towards this nail, then this pin will be attracted towards nail. Iron pin attracted towards the nail. आता याचं
बघा थोडं समजायला वेगळं आहे. तुम्ही जर एक आयर्न नेल घेतला आणि त्या एक पिन घेतली, आयर्न पिन, ठीक आहे, आणि तुम्ही जर नॉर्मल सिच्युएशन्समध्ये त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला, देन दे विल नॉट अट्रॅक्ट इच अदर अँड यू ऑल्सो नो दॅट. बट हिअर वी आर डुईंग इट इन अ सम अदर वे. व्हॉट वी आर डुईंग इज वी आर टेकिंग आयर्न पिन बट वी आर moving it closer, not to just iron nail but a iron nail wrapped in a copper wire. ही जी काही कॉपर वायर आहे तिच्यामध्ये. अँड इफ यू रिमूव्ह धिस सेल, जर तुम्ही हा सेल इथून रिमूव्ह केला, देन ऑल्सो इट वुड नॉट अट्रॅक्ट. वी नीड ऑल्सो हिअर अ सेल. हा सेल जरुरी इथे. अँड this means that when the current flows to the circuit, this cells means that the current is flowing to the circuit, and when this current flows to the circuit, this wire, then this nail becomes a kind of magnet. हा nail सुद्धा एक magnet होतो. and this phenomenon is related to the combination of electricity and magnetism. First of all, the current flows through the circuit. That's why the electricity comes in. And secondly, we are seeing that this nail behaves as a magnet. So, this combination is called as a electromagnet. This electromagnet is really very important thing. We will study this electromagnet, or you will study this electromagnet in our future studies as a electromagnetism. There are the very good applications of this. For example, let me tell you some. The speakers that you see in and around your house that are electromagnet, they use electromagnet. Then TV, FM, then radio, all such kind of things, they use electromagnet. Then if you see such cranes which lift the scrap, जे काही क्रॅप असतं आयर्नचा, तो जो गाड्यांचा स्क्रॅप असतो तो उचलण्यासाठी सुद्धा मोठी मोठी इलेक्ट्रोमॅग्नेट यूज होतात. देर आर लॉट्स अँड लॉट्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. व्हॉट नीड्स टू अंडरस्टँड हिअर इज दॅट यू कॅन मेक इलेक्ट्रोमॅग्नेट आउट ऑफ जस्ट अ मॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे इथे कोणता तरी सबस्टन्स आहे, ठीक आहे, तो कंडक्टिंग आहे, अँड यू आर पासिंग करंट थ्रू इट अँड इट स्टार्टेड बिहेव लाईक अ मॅग्नेट. दॅट इज द ब्युटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. तुम्ही पाहिजे तेव्हा त्याला मॅग्नेटमध्ये कन्वर्ट करू शकतात. तुमचं मन झालं तुम्ही त्याला बंद करू शकतात करंटला, आणि हा त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम लूज करेल. As long as the current flows through the wire or circuit, this nail behaves as an electromagnet. As the current stops, this nail will lose its electromagnetism. So that is all about the electromagnetism. Okay, so we will study this topic in the great detail in the next lecture. Also, there is a very good application, and you all will love this, is the doorbell. The doorbell is a very simple but it's elegant. You need to understand how it works, and with that you will be able to perform your own experiments. And this is what we want. This is what the science people do. They learn something and they develop their own things. Okay, we will learn the doorbell. It's really simple. We need to understand the principle, and with the help of this you can design your own experiment. So with this we will stop here.